Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. फडणवीस केंद्रामध्ये गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत. महाजनांचाही रेकॉर्ड खराब. स्वतः फडणवीसच बावनकुळेंची शिफारस करतील. संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी. 2029 नंतर मोदींचं सरकार राहणार नाही. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाल्यास आमच्या शुभेच्छा. मराठी माणूस पंतप्रधान होत असल्यास आनंदच. संजय राऊतांचं विधान. दिल्लीतून मुख्यमंत्री बनवण्याचे अधिकार संजय राऊतांना मिळाले वाटतंय. बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री गिरीश महाजनांचा टोला. शिंदेंमुळे भाजपचं सरकार आलं. परोपकारी भावना ठेवावी. देशामध्ये देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे असं झालं पाहिजे. आमदार बच्चू कडूंचं भाष्य. शिंदेंनी उठाव केल्यानंतर भाजपत सोबत नसतं तर काय केलं असतं. बच्चू कडूंनी बचकांडी वक्तव्य करून माहितीमध्ये वाद निर्माण करू नयेत. प्रवीण दरेकरांचा सल्ला. शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टर्डने ओमराजे निंबाळकरांनाही घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास. काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांचा टीकाकारांना पलटवार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेमधील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. मोशीतील शोध मोहिमेदरम्यान 8 पैकी 3 जण दिसले. तिघांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यामध्ये दुर्घटनेचा आढावा. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. मोशी दुर्घटनेमधील पीडितांच्या नातेवाईकांचा पिंपरी चिंचवड पालिका अधिकाऱ्यांना घेराव. इमारतीला भेगा पडल्याचे फोटो 2 दिवसांपूर्वी पाठवून सुद्धा कारवाई नाही. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कुटुंबियांची प्रशासनाकडे मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांच्या ऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढला. पवार कुटुंबामध्ये पुन्हा सनी चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनात धार यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार. हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. अनेक गावांना भूकंपाचा धक्का. 3.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. दिवे घाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहादचा प्रकार. मंत्री हसन मुश्रीफांच्या सूचनेनंतर तत्काळ पोलिसांची कारवाई. संबंधित मुलीचा शोध घेत पालकांच्या ताब्यात दिलं. पळवून नेणाऱ्या मुलावर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकवून देश विघातक कृत्यांसाठी फितवलं जात आहे. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. साताऱ्यामध्ये घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या. अक्षय जाधव नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी चिखलामध्ये तुडून मारून टाकलं. 4 आरोपींना पाचगणी पोलिसांकडून अटक. पावसाची उघडीप. येवळा, कोल्हापूर, जळगावसह राज्यभरात ठिकठिकाणी चिंताजनक पाणीसाठा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये घट तर जळगावात 38 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. मुंबईतल्या उकाड्यामध्ये वाढ. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता. शाळांच्या उपाहारगृहांवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची नजर. मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षणाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सकस आणि संतुलित आहार मिळणं आवश्यक. सूचनेचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली. जव्हार फाट्यामध्ये भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. पावसानं विश्रांती घेतल्यानं मोठा धोका टळला. सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याला बॅरिकेड्स लावले. तेलंगणामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून 6 जणांची निर्घुण हत्या. पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याचा रागामध्ये पीडितेवर अत्याचार करून संपूर्ण कुटुंब संपवलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील देवलगुंडामधील धक्कादायक घटना.
Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.